हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आली आहे माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकू आणि दोरे घ्यायला. तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दोरे घेतले जातात. गौरी विसर्जनाच्या दिवशी दोरे घेणे म्हणजे लक्ष्मी घेणे असेही म्हटले जाते. तर काही भागांमध्ये दोरे घेतले जात नाही. काही भागांमध्ये 5, 7 तर घरामध्ये जेवढे सदस्य असतात तेवढे घेतले जातात. पण माझ्या मैत्रिणीकडे 11 घेतलेले. तर त्याला हळद, कुंकू व सर्व साहित्य म्हणजे सुपारी, पान, तुळस, वेलदोडा, बदाम वगैरे असे सगळं साहित्य घेऊन त्याला 16 गाठी मारल्यात. म्हणजे 16 वस्तू एकत्र करून त्या एका धाग्याला 16 गाठी बांधलेल्या प्रत्येक वस्तूच्या. नंतर ते सर्व एकत्र बांधून जी गौरी असते तिच्या म्हणजे जी सुहासनी असते तिच्या ओटीमध्ये ते दोरे द्यायचे असतात. मग आम्ही नंतर म्हणजे जी पाटावर बसलेली सुहासनी तिला जे दोरे देणार ती विचारणार काय घेता. तर जी पदरामध्ये घेणार ती म्हणते राजलक्ष्मी. तर जी देणार ती विचारते कोणाची घेणार. तर ती बोलते आपल्या नवऱ्याची नाव घेते. अशा पद्धतीने हे दोरे घेतले जातात. नंतर तिने लक्ष्म्यांच्या डोक्यांवरती ते ठेवले. म्हणजे त्यांच्यामध्ये पद्धत आहे की डोक्यांवरती ठेवायचे म्हणून. कारण काही ठिकाणी म्हणजे ओटीमध्ये देतात ना, पण त्यांच्यामध्ये डोक्यावरती ठेवतात. तर त्यांनी डोक्यावरती ठेवले. मग नंतर हळदी कुंकू लावले, सर्वांना प्रसाद दिला, गप्पा मारल्या. मग जो तो गेले त्याच्या घरी, ज्याला जसं जमलं तसं. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय.